स्वीटी तर इंद्रणीला पळवते, पण त्याचा काहीच फायदा होत नाही, कारण पोलीस पाठलाग करतात आणि इंद्रणील फार काय लांब गेलेला नसतो. श्रावणी स्वीटीला म्हणते, तुझा भाऊ तर सापडणार आणि माझ्या नंदेचं लग्न त्याच्याशी होणार, पण तुझं काय गं स्वीटी? आता श्रावणी अशी काय बोलते की स्वीटीचा माझच उतरतो. ती निघून गेल्यानंतर स्वीटी खूप घाबरते आणि अनुराधाला फोन करते आणि म्हणते, अलकनंदा मॅडम, ती श्रावणी आली होती आणि तुम्हाला माहिती आहे का, ती एकटी नाही, पोलीस घेऊन आली होती. अलकनंदा म्हणते, म्हणजे तुझ्या भावाला पकडलं? ती नाही. अलकनंदा सुस्कारा टाकत म्हणते, बरं झालं. स्वीटी म्हणते, तुम्ही सांगितलं म्हणून तो वाचला, पण ती श्रावणी मला चॅलेंज देऊन गेली, सानिका आणि माझ्या भावाचं लग्न करून देणार. अलकनंदा मॅडम, तिने मला चॅलेंज केलं आणि मला नाही हारायचं. आता काही झालं तरी ही स्वीटी जिंकणार. अलकनंदा म्हणते, जिंकावंच लागणार. जर श्रावणी त्या घरात राहिली तर शुभू विशंभरच्या संपत्तीचा मालक होणार, नंतर माझ्या हातामध्ये काहीच उरणार नाही. त्यामुळे स्वीटी, तुला शुभूशी लग्न करावंच लागणार. स्वीटी म्हणते, होय अलकनंदा मॅडम, मी करणार शुभूशी लग्न, पण तुम्हाला वाटते ना तेवढी ती श्रावणी साधी राहिली नाही. अहो, ती ज्या पद्धतीने बोलत होती ना, मला नाही वाटत आता ती कुणाचं ऐकेल. अहो, तिने तर रुद्र सरांना पण गार केलं आहे. शुभू टेम्पो दुरुस्त करत असतो आणि तो चालू होतो. आता त्याच्या बाबांना खूप आनंद होतो आणि ते शुभूला मिठी मारतात. तेवढे श्रावणी जाते आणि ते शुभू, झाला टेम्पो चालू? शुभू म्हणतो, झाला एकदाचा. श्रावणी म्हणते, थांबा, मी औक्षण करायला आणते. शुभूचे बाबा म्हणतात, शुभू, आजपासून हा टेम्पो तुझा. श्रावणी ओळायचं ताट घेऊन येते, टेम्पोने शुभूला ओळत असते आणि म्हणते, शुभू, कर चालू आता. शुभू टेम्पो चालू करतो आणि अनुराधा टेम्पोच्या समोर येऊन उभी राहते. शुभूचे बाबा म्हणतात, कारभारने, अगं काय करायलीस तू, सरक की बाजूला. अनुराधा टेम्पोचा दार उघडते आणि चावी काढून घेत म्हणते, हा टेम्पो आमचा आहे. श्रावणीकडे बघत म्हणते, फुकट अजिबात मिळणार नाही. पण अनुराधा मात्र चांगलीच ओळखून असते की घरामध्ये कमावणारा फक्त शुभू. त्याने जर कमवलं तर घरात खायला मिळणार, पण माजुरडे अनुराधाला मात्र खूप माज असतो. एवढं सगळं माहीत असूनही ती शुभूला अडवते. आता शुभू बोलणार तेवढ्यात ती म्हणते, जर टेम्पो पाहिजे असेल तर माझी एक अट आहे, तर रोज 500 रुपये भाडं मला द्यायचं. आता शुभू, श्रावणी आणि बाबा शॉकून बघायला लागतात. अनुराधा म्हणते, 500 रुपये दिले की तरच हा टेम्पो बाहेर पडल. शुभूचे बाबा म्हणतात, अगं काय बोलायली, रोजचे 500 रुपये येतील असं कशावरून? कधी टेम्पोचा धंदा होतो, कधी होत नाही. अनुराधा म्हणते, ते मला काय बी माहिती नाही. माझी अट मान्य असेल तर टेम्पो घेऊन जायचा, नाही तर राहू द्यायचा. आता कुठेही काम नसल्यामुळे शुभू मान्य करतो. त्याचे बाबा म्हणतात, अरे शुभू, तू रोजचे कुठून 500 रुपये आणणार? शुभू म्हणतो, बाबा बघतो मी, घर चालवायचं म्हटल्यावर काम तर मला बघावंच लागणार. इकडे विशंभर काय शांत बसत नाही. अलकनंदा जायला लागतो. तो नंदा का, काय झालं त्या इंद्रणीलचं? अलकनंदा चांगलीच हादरते आणि म्हणते, माहीत नाही रे. तो नंदा का, तू जातीने लक्ष घाला, त्या सानिकाला न्याय मिळालाच पाहिजे. अलकनंदा विचार करते, काय करू मी आता? एकीकडून ती स्वीटी आणि एकीकडून हा विशंभर. याचं जर ऐकलं नाही तर हा काय करेल सांगता येत नाही. इकडे आता वरिष्ठ रुद्राचा चांगलाच पिछा पकडतात आणि फोन करून विचारतात, सापडला का तो मुलगा? रुद्र म्हणतो, नाही सर. ते म्हणतात, तो सापडलाच पाहिजे, नाहीतर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावं लागतील. आता मात्र रुद्र चांगलाच हादरतो. फोन ठेवून म्हणतो, ह्या श्रावणीने मला चांगलंच अडकवलं. आता काही झालं तरी त्या इंद्रणीलचा पत्ता मला शोधावाच लागणार. तसं केलं नाही तर माझी नोकरी जाईल. स्वीटी फोन करते आणि म्हणते, रुद्र सर, काय चाललंय तुमचं? अहो, माझ्या भावाला पकडण्यासाठी तुम्ही पोलीस पाठवले? रुद्र म्हणतो, स्वीटी, मी आता काही करू शकत नाही. मला नाही वाटत त्या श्रावणीच्या काचाट्यातून तुझा भाऊ वाचेल. आता स्वीटीला लागले चांगलेच इंडिकेटर. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.